आता ह्या ब्लाऊजवरून आपण छातीच्या वरच्या गोलाईचे माप कशा रीतीने काढू शकतो हे पण मी तुम्हाला सांगते आता। जसे की आता ही 4.5ची बाही आहे, आता त्याची जी गोलाई आहे ती आहे 12 आहे, म्हणजे याच्यावरून सुद्धा आपण ब्लाऊजचे माप काढू शकतो, म्हणजे छातीच्या वरच्या गोलाईचे माप काढू शकतो। जसे की इथे मी येते टेम्परवारी 4.5च्या बाहीचे माप टाकते, अशी एक सरळ लाईन करते आणि इथून 4.5च्या बाहीचे माप टाकते। इथे आपल्याला दबाव वगैरे काही घेण्याची जरूरत नाही माप काढण्यासाठी। इथे 4.5च्या बाहीचे माप असे टाकते आणि अर्धा इंचवर असे निशाण करते, म्हणजे 4.5 रेडी बाही झाली। आणि इथून हे कॅप हाईटचे माप टाकते। आता हे कॅप हाईट जे माप काढतो आपण, हे 3.5 इंच रेग्युलर माप आहे। 3.5 इंच आपलं रेग्युलर माप आहे। 3.5 इंचावर ते निशाण करायची, ही सरळ लाईन ओढायची। आता ही जी गोलाई आहे ती गोलाई किती आहे? 4.5ची 12 आहे। आता 12चे अर्धे किती? 6 येईल, म्हणजे 6 इंच असे मार्किंग करायचे आणि ह्या बाजूने सुद्धा 6 इंचावरती करायची केली। आणि इथं आता इथं आपण हे केलं, इथं दबावाची जरूरत नाही। आता इथे आपली याचा दंडगोलचे माप आले आणि इथून ही गोलाईचे माप आले, तिथून अशी क्रॉसमध्ये लाईन करायची। आता हे जे आपण ह्या गोलाई जी आहे 12, हे 4.5ची गोलाई आहे 12। आता 12चे माप इथे आले म्हणजे 6, याच्या बाहेर आपण 0.75 पर्यंत जाऊ शकतो। त्याच्या आतमध्ये जरी आले ना तरी चालेल, कारण आपले माप आपल्याला चेक करायचे की हे माप बरोबर आहे की नाही। पहिलं आधी आपल्याला हे माप मोजायचे, म्हणजे हे किती माप आले? 7.25 आणि 7.25 हे माप आले, म्हणजे 33चं आपण हे जे माप काढले हे माप आपले बरोबर आहे की नाही हे आपल्याला चेक करायचे आहे। आता 7.25 हा आर्महोल चार्ट आहे, त्याच्यामध्ये मोजायचं बघायचं। आता याच्यामध्ये 7.25 राऊंड पाहायचं कुठे आहे, कोणत्या मापाचा आहे। 33चा जो राऊंड आहे 7.25, म्हणजे आपलं हे जे माप आहे पूर्ण बरोबर आहे। म्हणजे अशा रीतीने आपण बाहीच्या राऊंडवर येऊन ह्या बाहीच्या गोलाईवरून सुद्धा हे माप काढू शकतो। किंवा आता आपण हे जे माप काढले, जर इथे 34 आलं असतं, कदाचित इथे कोणाचं माप जसं असते छातीची वरची गोलाई जी असते कमी जास्त असू शकते, म्हणजे मेन छातीची गोलाई 34 असते आणि छातीची वरची गोलाई सुद्धा 34 असू शकते। म्हणून आपण इथे मग कन्फ्यूज होतो की हे माप बरोबर आहे की नाही आहे। आपण म्हणजे 7.5, आता याची गोलाई जर आली, हे 7.5 जरी आले असते ना तरी माप आपले बरोबर आले असते, म्हणजे आपण इथे 0.75 पर्यंत असं बाहेर जाऊ शकतो। पण इथे त्यापेक्षा जास्त बाहेर जाऊ शकत नाही, कारण ही जी लाईन असते ही लाईन अशी क्रॉसमध्ये जायला नाही पाहिजे। आता 0.75ची कशी आपण जेव्हा बाहीची फिटिंग करतो, आपली बाहीची फिटिंग अशी थोडीशी क्रॉसमध्ये असते, पण आपण जर जास्त ही क्रॉसमध्ये केली तर इथे हा जो भाग आहे ना हा वरचा फुलान येते इथे, म्हणजे व्यवस्थित नाही येत। म्हणून आपण इथे 0.75 पर्यंतच बाहेर जाऊ शकतो, जास्त त्यापेक्षा नाही जाऊ शकत। फक्त नंतर नाही तर आपण इथं बघा हे जे माप आहे किंवा 7.5 म्हणजे याची गोलाई जी आहे 7.5ची गोलाई आहे। तर 7.5 राऊंड कशाच आहे? 7.5 राऊंड 34चा आहे, म्हणजे याची म्हणजे कोणाकोणाची कशी असते 34, मेन छातीची गोलाई सुद्धा 34 असू शकते आणि वरची गोलाई सुद्धा 34 असू शकते, म्हणजे आपण याचा 34 पर्यंत हे माप घेऊ शकतो। अशा रीतीने आपल्याला ह्या ब्लाऊजवरून पूर्ण मापे काढायची असतात। जर आपले एखाद्याचे माप नसेल, समजा बाहीचे माप नसेल, ब्लाऊज असे व्यवस्थित बनवले नसेल, तर आपण याच्यावरून सुद्धा असं काढू शकतो ना, म्हणजे याच्यावरून काढू शकतो आणि ह्या कटोरीवरून काढू शकतो। नाही आपल्याकडे कटोरी पण त्यांची व्यवस्थित बनवलेली नसेल, म्हणजे बॉडी माप पण नाही आणि इकडची कटोरी घ्यायची ना झुमकाची, नाही अशी काही नाही, असं काही नाही, सारखेच असते। समजा आता त्यांचं हे ब्लाऊजचं माप पण बरोबर नाही आहे, हे कटोरी पण त्यांची बरोबर नाही आहे। कोणते ब्लाऊज असे येतात की त्याची कटोरी पण ती ब्लाऊजच व्यवस्थित नसते, पण तरी कस्टमर ते ब्लाऊज देऊन जातात की तुम्हाला मला ही 5.25 आपला आहे कटोरी, म्हणजे ते ह्याच्यावर आपल्याला माहित पडून जात आहे ना। हा, त्याच्यावरून माहित। आता तुम्हाला तुमच्याजवळ समजा ब्लाऊज व्यवस्थित नाही आहे मापाचं आणि कस्टमरचे मापाचे पण ब्लाऊज नाही आहे, तर आपण याच्यावरून सुद्धा हे माप काढू शकतो। ही जी गोलाई आहे क्रॉस पट्टीची, म्हणजे हे आपण इथून मोजायचं 3 इंच। आता ही क्रॉस पट्टी असते, हे 3 इंचावरती असते कमीत कमी, म्हणजे 3 इंचावरती आपण हे निशाण करायचे, असे आपल्याला अशी लाईन करून घ्यायची 3 इंचावरती। जर आपल्याकडे ब्लाऊज व्यवस्थित बनवलेलं नसेल कस्टमरचं,
मग अशा वेळेस कसं आपण ही कटोरी पण बरोबर नसते, कोणाची कमी जास्त असते, तर आपण याच्यावरून हे माप काढू शकतो. तर इथं तर ही क्रॉसपट्टी आहे. आता इथून ही गोलाई पूर्ण मोजून घ्यायची. ही पट्टी आहे वाढवलेली ती सोडून द्यायची. आता इथे किती आला 7.5 एक पॉईंट आला. 7.5 एक पॉईंट आपल्याला ह्या शिलाईच्या जागेवर ठेवायचा ह्या बाजूने. आणि इथून ही पूर्ण गोलाई मोजायची. ही किती आहे 23 आहे. ही 23 आहे. 23 इथं ठेवायचं. आता इथे मोजायचं. ही किती आला 30.50 आहे. आता 30.50 ही पूर्ण गोलाई आहे. आता 30.50 आपला जो चार्ट आहे ह्या क्रॉसपट्टी आहे, ह्या चार्टमध्ये आपल्याला 30.50 पाहायचं आहे कुठे. हे मेनचे म्हणजे मेन छातीच्या गोलाईचे मापे आहेत आणि हे कमरचे माप आहेत. आणि 30.50 म्हणजे 34च्या आसपास येते, म्हणजे 31 आलं. म्हणजे खाली अर्धा इंचच कमी आहे, म्हणजे 31. 34च्याचं 31 आहे आणि आपलं किती आलं आहे 30.50. म्हणजे 34च्या मापाचं म्हणजे आपण जे माप काढले आहे ते 34मध्ये बरोबर येत आहे. म्हणजे याच्यावरून सुद्धा आपण ह्या मेन छातीच्या गोलाईचे माप काढू शकतो. त्यासाठी तुम्हाला हा चार्ट जो आहे तो लिहिणे जरुरी आहे.